Good morning, good morning, good morning. School students आणि KET CET 2024 भावी शिक्षक. आज डेट आहे 3 ऑक्टोबर 2024. आजच्या सेशन मध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी इथे पाहणार आहोत की ज्या आपल्याला जनरली माहित नसतात, त्या चुका होतात. म्हणून आजचा टॉपिक आहे वन कन्सेप्ट. वन कन्सेप्ट concept one concept is equal to singular subset. Singular subset. आता काय भानगड आहे? वन कन्सेप्ट जर असेल तर सिंग्युलर सब्जेक्ट असतो, हे आपल्याला आजच्या सेशन मध्ये शिकायचं. बघा, याला तुम्ही हवं आपण 10-12 उदाहरण पाहणार आजच्या सेशन मध्ये, फक्त ते समजेपर्यंत पाहणार आहे. काय बघ, फर्स्ट एक्झाम्पल मी देतो तुम्हाला. एक्झाम्पल नंबर फर्स्ट माझ्यासोबत लिहा, नंतर तुम्हाला याच्यावर काही डाऊट असेल तर ती. ब्रेड अँड बटर. ब्रेड अँड बटर. ब्रेड अँड बटर. जंबल क्वेश्चन्स असतात. आर टेस्टी. आता बघा, याच्यामध्ये चूक काय आहे हे आपल्याला ओळखायचं. अशा वेळेस तुमच्या लक्षात येतं की 4 ऑप्शन असतात की चूक आहे, हे चूक आहे, हे चूक आहे. ऑप्शन नंबर याच्यामध्ये समजा फर्स्ट आला, फर्स्ट ए बी आणि सी पार्ट. wrong. Part second. Part B wrong. Part C wrong. And 4, none of this. None of this. यामध्ये काय चुकीचं आहे? या सेंटेन्स मध्ये 3 भाग काय चुकीचं आहे असं वाटतं तुम्हाला? बघा बरं, सेंटेन्स दिसते, त्याच्यात काय चुकीचं आहे असं वाटतं ते सांगा. ज्यांना दिसते त्यांनीच सांगा. त्यामध्ये बी पार्ट हा चुकीचा आहे. अजून मला वाटतंय मुसळे त्यांकडे जाऊया, काय म्हणतात मुसळे ते बघूया. बी पार्ट चुकीचा आहे त्यांचं म्हणणं आहे. मुसळे त्यांचं बी पार्ट चुकीचं आहे. काय चुकले मुसळे ते सांगा बरं. म्हणून व्हिडिओ नाही, व्हिडिओ स्टार्ट नाही. माईक चालू करा, सांगा. ब्रेड अँड बटर टेस्टी असेल. मग आता इथं काय करेक्शन करायचं, कुठं करेक्शन करू आपण? आर काढतात. आरची काय घेऊ मग? इजी. ब्रेड अँड, यस यस यस, हे चूक आहे. ब्रेड अँड बटर इज टेस्ट, हे पाहिजे इथं, हे करायचं. त्याच्यामुळं त्याचा आन्सर रॉंग झालं होतं. बी हा पार्ट रॉंग. का म्हणून असं झालं? ब्रेड अँड बटर तर दोघं जण आहेत. आपण तसं तुम्ही तर आम्हाला शिकवलेलं असतं की राम अँड श्याम आर गुड फ्रेंड्स. आणि हे तर बरोबर होतं, राम अँड श्याम आर गुड. काय इथं आरच होत राम अँड श्याम मध्ये.
पण ब्रेड अँड बटर ही एकच कन्सेप्ट आहे, वन कन्सेप्ट, म्हणून इथे इज आहे. अशा वन कन्सेप्ट कोणत्या कोणत्या आहेत ते आपल्याला आजच्या सेशन मध्ये लक्षात घ्यायचं. आता परत सांगतो, लाईट केल्यामुळं आणि वायफाय बंद आहे, त्या दोन्ही गोष्टीमुळं हे तुम्हाला थोडस ब्लर दिसणार आहे. रेकॉर्डिंग मध्ये क्लिअर आहे, रेकॉर्डिंग तुम्ही छान पाहू शकता. सगळंच टेक्नॉलॉजी एका पावलाला लगेच सगळं आपल्याकडे अडॅप्ट करता येत नसतं, हळूहळू सगळ्या गोष्टी होत असतात. चल चालू, आलं की लक्षात बेटा? बघ, ब्रेड अँड बटर ही वन कन्सेप्ट, वन कन्सेप्ट, वन कन्सेप्ट असेल तर सब्जेक्ट असतो मग सिंग्युलर सब्जेक्ट. हा सब्जेक्ट झाला सिंग्युलर. मग सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर इथे येणारे जे वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब आहे, वर्ब हेल्पिंग वर्ब दोन्ही पण बरं का असू द्या, तर ते काय येणार आहे सिंग्युलर. म्हणून इथं आर आलं होतं ते चुकीचं होतं, इथं आलं इज. पण इथं राम अँड श्याम ही वन कन्सेप्ट नाही, राम आणि श्याम वेगवेगळे येतो, म्हणून इथं आर गुड फ्रेंड्स हे आलं होतं आणि हे बरोबर वाक्य होतं, इथं आरच होतं. पण इथं मात्र असं नाही. अशी कोणती कोणती उदाहरणं आहेत ती आपण आजच्या सेशन मध्ये ऍज फास्ट ऍज पाहणार आहे. तुम्हाला जास्त वेळ या ठिकाणी बसावं लागणार नाही. आजच्या सेशन मध्ये फास्ट मध्ये आपण ते घेऊया. एक उदाहरण तुम्हाला झाले, 10-15 उदाहरण घेऊया. मग वन कन्सेप्ट कुठं कुठं आहे ना ते तुमच्या लक्षात येईल. माझ्यासोबत लिहायचे, पटापट लिहायचे, नंतर वाचायचं नाही. हा चल, एक झालं ते. सेकंड, सेकंड घ्या लगेच. Water and butter, WATER, water and butter, water and butter are important, important, important. Water and butter are important. Full stop. बघा, ऑप्शन नंबर फर्स्ट हा समजा ए पार्ट आहे, बी पार्ट आहे आणि हा सी पार्ट आहे, किंवा 1 2 3 ए बी सी. ऑप्शन नंबर फर्स्ट पार्ट ए, पार्ट ए is correct. Second part B is incorrect. Part C is correct. And option number 4, A, B, C, correct. सांगा बरं काय येईल त्याचा आन्सर? चल चॅट बॉक्सचा वापर करा, पटपट सांगायचे, सर्वांनी सांगायचे. चॅट बॉक्सचा वापर करायचा आहे, सर्वांनी चॅट बॉक्सचा वापर करायचा आहे. मग त्यामध्ये सर ऑप्शन नंबर 4 येईल. बरं बरं, अजून काय? एकच फक्त मुसळे त्यांचं उत्तर आहे बघा, बाकीच्यांना सांगायचं नाही, नुसतं ऐकून घ्यायचं. मग काय वाटते ते सांगा, चॅट बॉक्सचा वापर करा. लाईव्ह क्लासचा फायदा तेवढाच असतो, ऐकायला येते छान, दिसेल पण छान, तुम्हाला काळजी करू नका. रेकॉर्डिंग चालू आहे त्याचं, नंतर तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहता येईल. रोहिणी ताईमध्ये सर ऑप्शन नंबर 4 आहे. निलोफर शेख ऑप्शन नंबर 4. यस 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 यस. चला, स्कूल स्टुडंटने हँड रेज करून बसायचे. आता इथं बघा, वॉटर अँड बटर अशी ही कन्सेप्ट वन नसते. मग तुम्ही लक्षात काय घ्यायचे अशा वेळेस, तर आर असणार आहे आणि पुढचं काय जे असेल ते. आता पार्ट ए इज करेक्ट, पार्ट ए करेक्ट आहे, काहीच अडचण नव्हती, म्हणजे हे बरोबर होतं. पार्ट बी इज इनकरेक्ट. आता ह्याला इनकरेक्ट जर म्हटलं तर
तसं जसं ब्रेड अँड बटर ही एकच कन्सेप्ट, तसं वॉटर अँड बटर ही एक कन्सेप्ट नाही, डिफरंट कन्सेप्ट. आणि जर कन्सेप्ट ही डिफरंट असेल, बघा ही डिफरंट कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट. जर डिफरंट कन्सेप्ट असेल तर सब्जेक्ट प्लुरल असणार आहे. डिफरंट कन्सेप्ट असेल तर प्लुरल, प्लुरल सब्जेक्ट झाला, सब्जेक्ट झाला. आणि जर प्लुरल सब्जेक्ट असेल तर वर्ब काय असणार इथं? प्लुरलच असणार आहे. सिंगुलर कसं काय असेल मग? सब्जेक्ट प्लुरल झाले. तर त्यामुळे लक्षात, डिफरंट कन्सेप्ट असेल तर प्लुरल सब्जेक्ट होतो. हा वॉटर अँड बटर असं आहे. पहिल्यासारखं नाही ब्रेड अँड बटर. ब्रेड अँड बटर, भाकर भाजी एकच कन्सेप्ट होती, ते ब्रेड अँड बटर. तर ब्रेड अँड बटर ही एक कन्सेप्ट आहे, भाकर भाजी नाही. ब्रेड अँड बटर एकच कन्सेप्ट आहे, म्हणून तिथं सिंग्युलर वर्ब आलं होतं. इथं वॉटर अँड बटर वेगळ्या वेगळ्या दोन कन्सेप्ट आहेत, एकत्र आल्या, त्यावेळेस मात्र आर हे हेल्पिंग वर्ब म्हणून येणार. बर, आपल्या सोबत रोहित आहे. रोहितच्या लक्षात यायला का मला एकदा विचारू द्या, त्याशिवाय नाही पुढे द्यायचं. रोहित, लक्षात आलं का बेटा? नाही सर, थोडं नाही येत. हा, त्याच्यासाठी जरा उशिरा येऊन जमत नाही बेटा. आता आपल्याला सब्जेक्ट सिंग्युलर आहे का प्लुरल हे ओळखायला शिकवणार आहे मी आज. आणि हे थोडंच अवघड पण आहे. आता मी सांगितलं पहिल्या वाक्यामध्ये काय सांगितलं, ब्रेड अँड बटर एकच कन्सेप्ट आहे. इथं सांगितलंय वॉटर अँड बटर, ह्या दोन कन्सेप्ट वेगळे. बघा, आता अजून तुम्हाला थोडस पुढे गेलं की ते लक्षात येईल. अजून काही एक्झाम्पल्स पाहूया, म्हणजे ते अजून तुम्हाला लक्षात घ्यायला मदत होईल. बघा, ते मोडून टाकू. आता पर्याय देत नाही, डायरेक्ट वाक्य दे. हा, वाक्य लिहा बेटा. येस येस. आता बघा, थर्ड सेंटेन्स आहे, याच्यामध्ये पेन, ink, pen and ink changes the word, changes the word. इथं रेश, इथं रेश, तीन पार्ट केले. पेन अँड इंक चेंजेस द वर्ड. आता पेन अँड इंक, पेन आणि इंक ही कन्सेप्ट वेगळी नाही, ही एक कन्सेप्ट. म्हणजे ही, हा जो सब्जेक्ट आहे तो वन कन्सेप्ट, वन कन्सेप्ट ठेवायचे आपल्याला, वन कन्सेप्ट वाले. मग वन कन्सेप्ट म्हणजे काय झाला हा, तर सिंग्युलर सब्जेक्ट, सिंग्युलर सब्जेक्ट झाला. आणि जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर व्हर्बला एस एस सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतं, म्हणून चेंजेस द वर्ड आलं. बघा, पेन अँड इंक ही वन कन्सेप्ट आहे, एवढं लक्षात ठेवा, दोन्ही एकच असत म्हणून. आता बघा पुढचं अजून काही एक्झाम्पल्स, अजून म्हणजे छान लक्षात येईल. माझ्यासोबत लिहायचं पण आहे. हा, आता बघा इथं फिश अँड चिप्स, चिप्स मेक्स, इथं जर मेक असत नाही चुकणार, मेक मी हॅपी, मेक मी हॅपी. याच्यामध्ये वन कन्सेप्ट आहे, फिश अँड चिप्स. वन कन्सेप्ट, ही वन कन्सेप्ट आहे, ही वेगळं नाही. वन कन्सेप्ट, वन कन्सेप्ट. आणि वन कन्सेप्ट म्हणजे काय, सिंग्युलर सब्जेक्ट. सिंग्युलर सब्जेक्ट असल्यास इथं काय येणार आहे, मेक होणार आहे का, नाही. इथं असणार आहे मेक्स. फिश अँड चिप्स मेक्स मी हॅपी, मेक्स मी हॅपी असे होणार. आता जे चिप्स, चिप्स असतात, द स्लाइस ऑफ एनिथिंग, याचा अर्थ या चिप्सचा असा होतो. तर या ठिकाणी चिप्स, या याच्यामध्ये चिप्स मीन्स नॉट ओनली पोटॅटो चिप्स, हिअर इट स्लाइस ऑफ पीस मीन्स चिप्स. इथं चिप्सचा अर्थ या माशाचे तुकडे,
वेगळा अर्थ नाही, वेगळी कन्सेप्ट नाही. इथं पण पेन आणि इंक मध्ये हा पेन आहे आणि पेन मधली शाई, वेगळी कन्सेप्ट नाही. मी म्हटलं इंक, इंक लिहिते, मी म्हटलं पेन लिहितो, एकच ना. शाईनं लिहिलंय, पेननच लिहिलंय, वेगळ्या वेगळ्या दोन कन्सेप्ट नाही. मी पेननं लिहितो म्हणजे शाईनं लिहितो, शाई आणि पेन वेगळं नाही करता येणार. शाईशिवाय पेन नाही, आणि पेन म्हटलं तर त्याच्यामध्ये शाई असलीच पाहिजे. बिना शाईचं पेन, बिना कांडीचं पेन असणार आहे का? नाही. म्हणून ही कन्सेप्ट एकच. तसं फिश अँड चिप्स, आता मासे आणि माशाचे ती काप केलेले तुकडे वेगळं कसं करता येईल? इथं ती एकच कन्सेप्ट. जसं फर्स्ट मध्ये ब्रेड अँड बटर दोन्हीही शब्द कशासाठी आले? त्या भाकरीसाठी आलेले, ब्रेड अँड बटर. तर इथं वेगळं कन्सेप्ट नाही. तसं ही वन कन्सेप्ट आहे. तर वन कन्सेप्ट असलेले शब्द कोणते कोणते, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वन कन्सेप्ट फिश अँड चिप्स. तसं राईस अँड करी गिव्स मी स्ट्रेंथ असं आहे पुढे, ते पण आपण घेणार आहेत. सगळे सेंटेन्सेस छान वाचून तुम्ही घ्यायचे. आपण या कन्सेप्टवर आधारित एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स आजच्या सेशन मध्ये आपण पाहणार. तुमच्या ते लक्षात 100% येईल यासाठी आपण प्रयत्न करूयात. अगोदर ही दोन उदाहरणं छानपैकी वाचून घेऊयात. आमच्याकडे रोहित आलाय, रोहित एकदा वाचून घे, लिहून घे. समजायला थोडस अवघड आहे, परंतु सोप्पाच पार्ट आहे ग्रॅमॅटिकलचं, स्कूल ग्रामरचा. ते आपण उद्याच्याला लाईट 100% असेल असं आपण गृहीत धरून उद्याच्या सेशन मध्ये घेऊ. बोल रोहित. Pen and ink changes the world. Pen and ink, one concept, singular subject changes. Fish and chips make me happy. Fish and chips, one concept, make singular. पण कन्सेप्ट आहे ही, फिश अँड चिप्स मेक्स मी हॅपी. इथे पाहिजे मेक्स. बेटा हो. चल पुढे जाऊया. मग अजून काही उदाहरणं पाहूया. आपण आता कढी भात असं म्हणतो, कढी भात. आता कढी भात हा एकच शब्द झाला, राईस अँड करी. कढी भात मराठीतला आपला राईस अँड करी gives me strength. Strength, STRENGTA. राईस अँड करी gives me strength. ही वन कन्सेप्ट आहे, वन कन्सेप्ट. आता दही भात, दही आणि भात दोघं मिक्स केलं असं दही भात तयार होतो ना, तसं ही कढी भात आहे. कढी भात, कढी भात. कढी भात हा एकच शब्द झाला. आता कढी वेगळी वाटीत ठेवली, भात वेगळा नाही ठेवला, कढी आणि भात मिक्स केलंय आणि कढी भात असा एक नवीन पदार्थ तयार झाला. म्हणजे ही वन कन्सेप्ट आहे. म्हणून इथे जीव येणार आहे आणि हे पुढचं मात्र दशल होतात. राईस अँड करी ही वन कन्सेप्ट आहे, एवढं लक्षात. बघा वन कन्सेप्ट मध्ये कोणते कोणते शब्द यायलेत, लक्ष देऊन ऐक, लक्ष देऊन पहा. हे शब्द जशाला तसे प्रश्नपत्रिकेत येऊ शकतात. शाळेला पण टीईटीच्या मुलांना, सीईटीच्या मुलांना सब्जेक्ट ओळखायला शिकायचंय. हे नवीन आहे, सगळंच नवीन आहे. स्कूल स्टुडंट्सला नवीन आहे, कॉलेज स्टुडंट्सला नवीन आहे. बरेच जणांना माहित नाही वन कन्सेप्ट, वन सिंग्युलर सब्जेक्ट कसा दिसायला. तर राईस अँड करी दोघं जण दिसायला लागते. मग आपण इथे प्लुरल लिहितो आणि चुकून बसतो. म्हणून ही वन कन्सेप्ट तुम्हाला सांगायची आहे. तर शाळेच्या विद्यार्थ्यांनी जास्त करून लक्ष द्या, कारण की आपण राम अँड श्याम आर शिकलंय आणि ते बरोबर होतं आणि बरोबर आहेच. पण राईस अँड करी आर नसणार आहे, किंवा नुसतं गिव्ह नसणार आहे, तर गिव्ह असणार आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असल्यास वर्बला एस एस आय एस सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो. ही कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला समजून घेऊ. मग असे काय काय शब्द आहेत, कोणते
नेक्स्ट अजून पहा, बॅग अँड बॅगेज. बॅग अँड बॅगेज. बॅग अँड बॅगेज. बॅग अँड बॅगेज. बॅग अँड बॅगेज are in the corner. In the corner. In the corner. Bag and baggage are in the corner. आता इथं बघा, बॅग अँड बॅगेज आर इन द कॉर्नर. याच्यामध्ये ही वन कन्सेप्ट आहे, बॅग आणि बॅगेज. वन कन्सेप्ट. जर ही वन कन्सेप्ट असेल तर मग ही आर येणार आहे का? नाही. काय येणार आहे मग? इथं इज येणार. बॅग अँड बॅगेज. बॅग आणि पिशवी ते सामान एकच असतं, इन द कॉर्नर. म्हणून इज हे त्या ठिकाणी येणार आहे. वन कन्सेप्ट जर असेल तर सब्जेक्ट जो आहे तो काय असतो? सिंग्युलर असतो. आता बॅग अँड बॅगेज ही वन कन्सेप्ट. बघा, वन कन्सेप्ट कोणते कोणते मी घेतो आहे ते लक्षात घ्या. आणि तुम्हाला त्या डिफरंट कन्सेप्ट काय असतात ते देखील एक उदाहरण मी दिलेलं आहे. अजून दोन तीन उदाहरणं आपण पाहणार आहेत. डिफरंट कन्सेप्ट काय असतं, दोन काय असतं. इथे एकच आहे. तर राम अँड श्याम हे मात्र बोथ आहेत, डिफरंट आहेत कन्सेप्ट. त्यावेळेस मात्र आरच येणार. इथं बॅग अँड बॅगेज एकच कन्सेप्ट असते, त्यावेळेस इजचा वापर होणार. बघा, चल अजून आपण एक 10-12 उदाहरण पाहूया आणि नंतर लक्षात पूर्ण येईल. सर्व उदाहरणं पाहिल्याच्या नंतर बघूया. रोहित आलाय, वरद आलाय, रुद्र गारे आहे. रुद्र गारेला वाचून बघू काय सांगते. तर रुद्र वाच रे बेटा. Rice and curry gives me स्ट्रेंथ. स्ट्रेंथ, strength. शक्ती. Bag and baggage is in the कॉर्नर. corner. कॉर्नर, कोपरा. कोपऱ्यात. बॅग, बॅगेज इज इन द कॉर्नर. आता बॅग आणि बॅगेज ही एक कन्सेप्ट आहे, एवढंच लक्षात. बॅग शिवाय बॅग तयार होत नाही. आपलं सामान जे असतं तिथं काय ठेवलंय रे? आपण काय म्हणतो, सर मी ते कोपऱ्यात माझं सामान ठेवले. सामान ठेवले म्हणजे काय? तुमच्या बॅग ठेवलेल्या असतात, त्याला तुम्ही काय म्हणता? सर मी बॅगेज माझं तिथं ठेवलं. कुणी कुणी असं पण म्हणू शकतो, नाही सर मी माझ्या बॅग तिथं ठेवलं. बोथ आर करेक्ट. बॅग आणि बॅगेज ही वेगळी कन्सेप्ट नाही, एकच कन्सेप्ट आहे. जसं राईस अँड करी. राईस एका कडीला आणि कढी एका कडीला असं आहे का? नाही. राईस अँड कढी बोथ आर सेम. कढी भात, कढी भात. जसं तुम्हाला सांगितलं दही भात. आता दही भात खायचं म्हणल्यास भातामध्ये दही मिसळावंच लागेल आणि तो तिसरा पदार्थ तयार होईल, तो म्हणजे दही भात. बरोबर. आता हे तुमच्या लक्षात छान आलं असेल. दही भात. दही भातावरून तुम्हाला हे कढी भात कळेल. कढी भातावरून, दही भातावरून तुम्हाला ही गोष्ट कळेल, बॅग अँड बॅगेज. पिशव्या आणि पिशव्यांमध्ये सामान. जसं फर्स्ट सेंटेन्स मध्ये आपण पाहिलं, ब्रेड अँड बटर. ब्रेड अँड बटर वेगळी कन्सेप्ट नाही, एकच कन्सेप्ट आहे. पण जर मी म्हटलं वॉटर अँड बटर तर वेगळी कन्सेप्ट झाली. पेन आणि इंक जर म्हटलं तर याला पेन आणि इंकला वेगळं करता येत नाही, ही एकच कन्सेप्ट आहे. राहू दे, राहू दे. पेन अँड इंक ही वेगळी काय? पेन अँड इंक ही कन्सेप्ट वेगळी करता येत नाही. पेन म्हटलं रे म्हटलं त्याच्यामध्ये शाई आलीच तरच तो पेन चालणार आहे. पेन आहे आणि त्यात शाई नाही असं पेन कसं काय आपण वापरणार नाही. म्हणून पेन अँड इंक ही एक कन्सेप्ट आहे. जसं इथं राईस अँड करी मध्ये तुम्हाला सांगितलं, फिश अँड चिप्स
तुकडे करणे, काप करणे, काप. आपल्याला पोटॅटो चिप्स माहित असतात फक्त. पोटॅटो चिप्स नाही, फिशचे पण चिप्स असतात, त्याचे पण काप केलेले छोटे 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 तुकडे असतात, त्याला आपण चिप्स म्हणतो. जर ते छोटे छोटे असतील, स्लाइस असतील, स्लाइस. तर कन्सेप्ट एक समजून घेण्यासाठी हे तुम्हाला आहे. अजून काही कन्सेप्ट आपण आजच्या सेशन मध्ये क्लिअर करणार आहेत. लाईट आलेली आहे, बघूया अजून काही कन्सेप्ट. चला, एकदा समृद्धी आणि समृद्धीची मैत्रीण दोघी जणी वाचते, समृद्धी पडवळ आणि हर्षदा. संस्कृती कुठं गायब झाली काय कळना. समृद्धी वाच बेटा आणि हर्षद. Rice and curry gives me strength. One concept and singular. Bag and baggy are in the corner. One concept singular आणि are च्या जागेवर is. लक्षात आलंय असं मला वाटतं. पुढे जाऊ, हर्षदा. Rice and curry gives me strength. Rice and curry is one concept, means singular subject. Bag and baggage are in the corner. Bag and baggage is one concept, means singular subject. And instead of are, there will be is. Yes. Instead of are is here. Correct. आता आर ते काय करायचं, इज करायचं. लक्षात. अजून एक तुम्हाला छान इंग्लिश मध्ये प्रॉवर्ब आहे किंवा म्हण आहे, किंवा काय म्हण आहे बघा, ती आता शिकवतो तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये काय चूक करायची नाही ती पण शिकवतो. हा, किती झाले आपले? 6 झाले का 7 झाले? 6 झाले. बर, 7 7. टाइम अँड टाईड. टाइम अँड टाईड. टाइम अँड टाईड. Wait for none. Wait for none. Wait for none. इथं देखील ही कन्सेप्ट जर वन असेल तर इथं वेट येणार आहे का वेट्स येणार आहे ते बघा. मी तुम्हाला सांगतो, टाइम अँड टाईड कन्सेप्ट या प्रॉवर मध्ये वन कन्सेप्ट असतो. वन कन्सेप्ट. वन कन्सेप्ट म्हणजे काय? हा सब्जेक्ट जो आहे तो सिंग्युलर सब्जेक्ट आहे. हा सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर तुम्हाला मी काय शिकवलंय बाबा, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर व्हर्बला यस, ईएस, आयएस वापरतात. इथे ईएस नाही वापरता येणार आपल्याला. वेट्स फॉर नन. टाइम अँड टाईड वेट्स फॉर नन. वेळ आणि लाटा कशाची वाट पाहत नाही. पण या ठिकाणी टाइम अँड टाईड हे वन कन्सेप्ट मध्ये येतं, म्हणून इथं वेट्स फॉर नन असं. तुम्ही इंग्लिश मध्ये आपल्या सर्च करा, लगेच हर्षदा मोबाईल मध्ये सर्च करा, ही म्हण टाका आणि बघा तिथं वेट आहे का वेट्स आहे. ही इंग्लिश मध्ये प्रॉवर्ब आहे, प्रसिद्ध प्रॉवर्ब आहे की वेळ आणि लाटा, समजा टाईड आपण म्हणू. टाइम अँड टाईड वेट्स फॉर नन. बघा आणि मला 2 मिनिटात सांगायचे हर्षदा. हा, वेट्स आहे का वेट आहे? हा, वेट्स तिथे आहे का नाही बघा. ही झाली वन कन्सेप्ट. आता डिफरंट कन्सेप्ट काय असतं त्याचं एक एक्झाम्पल पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल डिफरंट काय असतं. आपण ब्रेडला आणि बटरला एकत्र केलं होतं. आता ब्रेड अँड थ्रेड असं करूया. ब्रेड अँड थ्रेड. तर ही गडबड का थोडी. ब्रेड अँड थ्रेड हे वेगळ्या कन्सेप्ट. आर important things. Important things to human life. To human life. Human life. Human life. Except shelter. इथं ब्रेड अँड थ्रेड ह्या तुम्हाला एकत्र वाटत असल्या, वन कन्सेप्ट वाटत असल्या, त्या वन कन्सेप्ट नाही तर ह्या डिफरंट कन्सेप्ट आहेत. 2 कन्सेप्ट आहेत. ब्रेड वेगळं आणि थ्रेड वेगळं. आता थ्रेडचा अर्थ काय तर तुम्ही सर्च करायचं, तुम्ही बघा ब्रेड अँड थ्रेड काय आहेत.
आणि मग त्याच्यामुळं इथं मात्र हे राईट येणार आहे. काय येणार आहे राईट? तर ब्रेड अँड थ्रेड ही वन कन्सेप्ट नाही, तर ती ब्रेड अँड थ्रेड जे आहे या इथं टू डिफरंट कन्सेप्ट आहेत, टू डिफरंट कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट आहेत. त्यामुळं हा जो सब्जेक्ट झाला तो प्लुरल सब्जेक्ट झाला, प्लुरल सब्जेक्ट. आणि प्लुरल सब्जेक्ट असल्यास इथं प्लुरल वर्बचा फॉर्म येणार आहे, हेल्पिंग वर्बचा फॉर्म येणार आहे, म्हणून इथं आर आलं. बघा अशा प्रकारे तुम्हाला वन कन्सेप्ट आणि डिफरंट कन्सेप्ट लक्षात येतं. अजून आपण 5 उदाहरणं घेऊया आणि आजच्या याला आपण नंतर थांबू. चल आता बघा अजून स्कूल स्टुडंट्स कोण कोण आहेत बघा, पटा. आणि महत्वाचा पार्ट जे आहे उद्यापासून अजून चालू करणार आहेत. आज सकाळी लाईट नसल्यामुळं मी ही वन कन्सेप्टची जी गोष्ट आहे ती तुम्हाला घेतलेली आहे. महत्वाचं आहे, थोडस ऍडव्हान्स आहे, स्कूल स्टुडंट साठी ऍडव्हान्स जास्त आहे. जे टीईटी सीटीईटी स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी खूप ऍडव्हान्स नाहीये. फक्त तुम्हाला हे माहित असावं परीक्षेत अशा प्रकारचे कन्सेप्ट तिथे विचारले जातात. आणि मग वन कन्सेप्ट कोणती आणि डिफरंट कन्सेप्ट कोणती हे लक्षात लवकर येत नाही, ते समजावं म्हणून. आणि स्कूल स्टुडंट्सनी त्या ज्या गोष्टी टाइम अँड टाईड, वेट्स फॉर नन, ते मला पाहायला सांगितलं होतं. हर्षदानं काय केलं बघूया. मला हर्षदानं अभ्यास केला का लगेच? हर्षदा पाहिलंच का? सर पाहिलं पण तिथं वेट्स असं येत होतं काही ठिकाणी. काय येत? वेट्स येत होतं ना. हा तेच बरोबर आहे ना मग. आपण तेच केलं ना बेटा. ती एक कन्सेप्ट आल्यामुळे काय आहे? हेच बरोबर आहे. वेट फॉर नेलंय, टाइम अँड टाईड वेट फॉर नेलंय का? नाही सर वेट्सच येतंय. वेट्सच यायला पाहिजे का? वन कन्सेप्ट आहे ही. वन कन्सेप्ट आहे म्हणून याला चूक केलं ना आपण, गोल करून चूक केला आपण त्याला. हा हा म्हणून इथे वेट्सच यायला पाहिजे. तुम्ही सर्च करा असं म्हटलं तुम्हाला. किंवा आता ब्रेड अँड ट्रेड करा, आरच यायला पाहिजे, आरच यायला पाहिजे. आता बघा अजून मला काही कन्सेप्ट देतो, त्याच्यामध्ये पण लक्षात घ्या कशा प्रकारे सब्जेक्ट हा सिंग्युलर होतो आणि सिंग्युलर सब्जेक्ट झाल्यामुळे पुढे काय होतं ते पण लक्षात घ्या. अतिशय तुम्हाला पुढच्या 10 मिनिटांमध्ये मी हे सांगणार आहे. बघूया लिहिलं का हे बेटा? लिहिलं का जाणार आहे? फास्ट झालं जरा. बर काही हरकत नाही. खूप छोटे पण नाहीत आपल्या या क्लासमध्ये. स्कूल स्टुडंट पण 6 to 10 चे, त्याच्यामुळे एवढे पण छोटे नाहीत. नेक्स्ट बघूया, 4-5 उदाहरणं फक्त घेऊया. आता पहा काय म्हणतोय तुम्ही. ती प्रिन्सिपल प्रिन्सिपॉल प्रिन्सिपल प्रिन्सिपॉल प्रिन्सिपॉल अँड सेक्रेटरी सेक्रेटरी आर कमिंग कमिंग. आता पहा आणि दुसरे उदाहरण घेऊया. हा 10 नंबर घेऊ लगेच. ती प्रिन्सिपॉल and the secretary, the philosopher, the philosopher are coming. आता पहा इथं ज्यावेळेस आर्टिकल आहे आणि प्रिन्सिपल आहे, इथं आर्टिकलच नाही. अशा वेळेस ही कन्सेप्ट सगळी एकच होती, डबल आर्टिकल नाही. तर त्यामुळे ही वन कन्सेप्ट आहे, वन कन्सेप्ट. जर इथं वन कन्सेप्ट असेल तर म्हणजे सब्जेक्ट जो आहे, सब्जेक्ट तो आपला सब्जेक्ट काय झालाय? सिंग्युलर झालाय. आणि सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल तर इथं आर येणार नाही, इथं येणार आहे इज. पण इथं द प्रिन्सिपल आणि हे द फिलॉसॉफर हे दोघं जण वेगळे, दोघांना आर्टिकल आलंय. इथे एकच जर आर्टिकल असतं आणि इथं आर्टिकलच नसतं हे, तर मग दोघं मिळून एकच झाला असता माणूस. आता हे प्रिन्सिपल अँड सेक्रेटरी, प्रिन्सिपलच सेक्रेटरी आहे वरच्या वाक्यामध्ये, पण खालच्या वाक्यामध्ये प्रिन्सिपल हा सेक्रेटरी, फिलॉसॉफर नाही, तत्ववेत्ता नाही, तत्ववेत्ता नाही. तर प्रिन्सिपल वेगळा आणि तत्ववेत्ता वेगळा, हे दोघं जण आहेत, म्हणून हे आर करेक्ट. वरचं आर चूक होतं.
या दोन डिफरंट कन्सेप्ट, या डिफरंट कन्सेप्ट, डिफरंट कन्सेप्ट कसं ओळखल्या? तर तुम्हाला सांगितलं मी, इथं आलेलं आर्टिकल, इथं पण आर्टिकल, इथं जर आर्टिकल नसतं तर द प्रिन्सिपल अँड फिलॉसॉफर असं म्हटलं असतं तर एकच कन्सेप्ट झाली असते. पण द प्रिन्सिपल अँड द फिलॉसॉफर असल्यामुळे ह्या दोघ जण वेगळे. दॅट्स इट. क्लिअर इथं आले लक्षात? थोडस अजून आपल्याला 2-3 उदाहरणं पाहिजेत. एकदा झालेली उदाहरणं फक्त रीड करून घेऊया ऍज फास्ट ऍज मध्ये. पुष्कर आता आलाय, उदय आता, बाबा इतका स्टडी, देवांग स्टडी सेंटर आता, संस्कृती आता आल्या. तुम्हाला रेकॉर्डिंगच ऐकावं लागतं. संस्कृती एकदा वाचून घ्या, तुम्हाला रेकॉर्डिंग शिवाय पर्याय नाही. अतिशय महत्वाची गोष्ट आज शिकवली आणि ती सोपी नव्हती, अवघडच होती, पण तुम्हाला ती समजावं म्हणून एक्झाम्पल्स भरपूर घेतले. संस्कृती. One concept, singular subject. The principal and secretary are coming. The principal and the philosopher are coming. Different concept. सर मला काही समजलंच नाही याच्यातलं. कसं समजतंय माय? त्या उशीर आले की कसं समजल? सब्जेक्ट सिंग्युलर आहे का प्लुरल आहे एवढंच ओळखायला शिकायचं आज. मग मी याला म्हणले की हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि मी याला म्हणले प्लुरल सब्जेक्ट आहे. कसं समजल? त्यासाठी सुरुवातीपासून अटेंड करावं लागते क्लास. आता बघ, मी सांगितलं तुम्हाला की हा सब्जेक्ट एकच आहे, कारण द प्रिन्सिपल अँड सेक्रेटरी, जो माणूस प्रिन्सिपल आहे तोच इथं सेक्रेटरी आहे, म्हणून हा सब्जेक्ट सिंग्युलर झाला. पण द प्रिन्सिपल अँड द, ह्या धन घोळ केलाय, या धन घोळ केलाय. द फिलॉसॉफर, आता हा प्रिन्सिपल वेगळा माणूस आहे आणि हा फिलॉसॉफर वेगळा माणूस, दोन माणसं एकत्र, तर त्यावेळेस आर वापर. आता बघा, मी जर म्हटलं राम अँड श्याम, राम वेगळा झाला आणि हा श्याम वेगळा झाला, म्हणून इथं आर आलं. बरोबर आहे, राम अँड श्याम. अलग लक्षात? तसं इथं द प्रिन्सिपल अँड द फिलॉसॉफर वेगळे, म्हणून आर. डिफरंट कन्सेप्ट आहे. आजचं टायटल आहे वन कन्सेप्ट सिंग्युलर सब्जेक्ट, आणि इथं मात्र द प्रिन्सिपल अँड सेक्रेटरी, प्रिन्सिपलच सेक्रेटरी झाला, इथं जर द नाही, त्यामुळं ही कन्सेप्ट लक्षात ठेवावी लागते. जी जी उदाहरणं आजच्या सेशन मध्ये झालीत ती उदाहरणं अतिशय महत्वाची आहे. तुमच्या डोक्याच्या वरून गेले असतील काही जणांच्या, पण ते तुम्हाला अभ्यास म्हणून 10वीच्या विद्यार्थ्यांनी, 9वीच्या विद्यार्थ्यांनी, 8वीच्या विद्यार्थ्यांनी लक्षातच ठेवा. 6वी 7वीचे विद्यार्थी जर विसरले हरकत नाही, त्यांना आपण नंतर शिकवणार, जे ऍडव्हान्स असणार आहे त्यावेळेस. आज लाईट नसल्यामुळं मी ही कन्सेप्ट घेतलेली आहे, बाकी काय नाही. तुमचं जे बेसिक आहे ना तेच उद्यापासून घेणार. सर सूरज डाऊट आहे बाबा, सूरज उशीर आलेला डाऊट नाही, आणि उशिरा यायचं नाही रे. जे सुरुवातीपासून आहेत ना त्यांना बरोबर समजलंय. लीनाताईन ते सुरुवातीपासून आहे, चारू सुरुवातीपासून आहे बघ. सूरज हँड रेस कर बेटा तुझा. चारूच्या आले का कन्सेप्ट ही लक्ष देऊ, मला बघू द्या. चारू पण 6वीला आहे. हा चारू बेटा बोल. आले सर. आले. सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्लुरल सब्जेक्ट ओळखायचं आहे, इतकंच शिकवलंय आज, वेगळं काही नाही. आणि मी मला सांगितलं की दिसताना दोघ जण वेगळे दिसतात, कधी कधी असतं एक. आता इथं दिसताना दोघ जण वेगळे दिसायला लागले, वेगळेच येते. पण इथं वेगळं दिसायला लागले पण हे वेगळं नाही, कारण इथं आर्टिकल नव्हतं म्हणून ही एकच होत. असं टाइम अँड टाईड इंग्लिश मध्ये वेट्स फॉर नन असतं, वेट फॉर नन नाही. संस्कृती, मग ती कन्सेप्ट काय आहे? टाइम अँड टाईड आहे का नाही? वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही, मराठीत असं म्हणतात. आता वेळ आणि काळ म्हणजे काय बाबा? ही काळ काय कन्सेप्ट आहे? कसली कन्सेप्ट आहे? दोघ जण एकच आहेत, वेळ आणि काळ. बघा मराठीत आपण असं म्हणतो, वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही, कोणासाठी थांबत नाही, थांबत नाही. थांबतो का वेळ आणि काळ? आता हे वेळ वेगळा आणि काळ वेगळा आहे का?
वेळ राम नावाचा माणूस आहे, काळ हा श्याम नावाचा माणूस आहे का? नाही, वेळ आणि काळ एकच असते रे बाळांनो, म्हणजे टाइमच म्हणायचे त्याला. तसं इंग्लिश मध्ये तुम्हाला आहे, इंग्लिश मधली म्हण टाइम अँड टाईड. आता शब्दशः अर्थ टाईडचा तुम्ही घेतला तर ते वेगळा होईल, तो सोडून द्या. आपले शब्दशः नाही, इथं प्रॉवर्ब मधलं घ्यायचंय. टाइम अँड टाईड वेट्स फॉर नन, वेट्स फॉर नन. अतिशय महत्वाची कन्सेप्ट. आणि तुम्हाला मी सर्च करा म्हटलं, मोबाईलवर टाका वेट्स येते का नाही बघा, आणि हे बरोबरच आहे. का बरोबर आलं वेट्स? हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट केला. मराठीमध्ये वेळ आणि काळ हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट. इंग्लिश मध्ये टाइम अँड टाईड हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट इतकं साधं सरळ सोपं आहे ओळखायचे. वेळ आणि काळ, जसं तुम्हाला सांगितलं पेन आणि शाई, ह्या कन्सेप्ट वेगळ्या करता येतील का? याला एकमेकापासून वेगळं केलं पेन होईल का? पेन मधली शाई बाजूला काढली तर पेन राहील का? नुसती काहीतरी प्लास्टिकचं वस्तू होईल, साधन होईल. पण पेन पाहिजे, मध्ये ती कांडी असेल रिफिल भरण्यासाठी, इंक असेल, तरच तो पेन चालणार आहे ना. मी पेनाने लिहितो, पेनाने लिहितो म्हणजे खरंच पेनाने लिहितो का? नाही ना, पेनामध्ये शाई असते, त्या शाईने आपण शाईने लिहितो म्हणजे फक्त शाईने लिहितात का? नाही, ती शाई एका विशिष्ट कांडीमध्ये टाकलेली असते, ती कांडी पुन्हा पेन मध्ये, आणि मग आपण पेन न लिहितो. वेगळ्या कन्सेप्ट नाहीत, ते एकच कन्सेप्ट. तसं इथं सेम एकच सिंग्युलर कन्सेप्ट. जसं मराठीत वेळ आणि काळ कोणासाठी आपण नाही, तसं. चला, अजून तुम्हाला एक दोन कन्सेप्ट क्लिअर करून सांगायचे, तेवढं झाल्या तुमच्या लक्षात येईल. अजून छान लक्षात येईल. जे उशीर आले त्यांना परत सांगतो, टाइम मला उशीर झाला तर सगळ्यांना उशीर होऊ शकतो, मला नाही उशीर झाला तुम्ही उशीर करायचा नसतो. लवकर क्लास संपतो पण क्लास वेळेवर चालू होणार, हे लक्षात. आणि आलस्य अवघात दौडावा, येत नवधंदेची करावा, शब्द मत्सर न करावा कोणी रघुवीर समज. लक्षात ठेवायचं वाक्य. आता बघा, द गाईड, आता जे लक्षात मी तुम्हाला सांगितलं ते लक्षात घ्या. द गाईड अँड father, guide and father have come. आता द गाईड अँड फादर वन कन्सेप्ट आहे का डिफरंट कन्सेप्ट आहे? द गाईड अँड फादर वन कन्सेप्ट आहे का डिफरंट कन्सेप्ट आहे? सांग. डिफरंट आहे. अगे चारू, इथं इथं द लिहिलंय का मी? नाही ना बेटा. मग मी काय म्हटलं? द गाईड अँड फादर एकच कन्सेप्ट आहे ग. दोन कन्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला दोन आर्टिकल्स वापरावे लागले असते. दोन आर्टिकल वापरलेत का? नाही, वन कन्सेप्ट आहे. जर वन कन्सेप्ट असेल तर हा सब्जेक्ट झाला सिंग्युलर, सब्जेक्ट झाला सिंग्युलर. आणि जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर इथं हॅव येणार नाही. काय येणार आहे? हॅज येणार आहे, हॅज. म्हणून द गाईड अँड फादर हॅज कम. हॅज कम एकच आहे. आता बघा अजून एक असं छानसं उदाहरण. जर याला वेगळं करायचं असेल तर तुम्हाला कसं करता येईल बघ चारू बेटा. द गाईड अँड द, मग तुला काय फादर मदर काय म्हणायचं ते म्हण. आता हे दोघ जण वेगळे, त्या द ने वेगळं केलेलं आहे. हे झाले आता दोन कन्सेप्ट, आणि ह्या दोन कन्सेप्ट जर वेगळे असतील तर आता इथं मात्र ह्या येणार आहे. आणि ही रेस जी मारली तिसरा भाग दाखवण्यासाठी कम, कम केम आणि कम हे वर्बचं तिसरं फॉर्म आहे, पुन्हा कम असते. ही डिफरंट कन्सेप्ट झाली. द गाईड अँड द फादर, त्या द मुळे वेगळं झालं. द लिहिलं नाही इथं तर ही एकच झालं. म्हणून आता ही झाली डिफरंट कन्सेप्ट, ही झाली डिफरंट कन्सेप्ट. आता डिफरंट कन्सेप्ट म्हणजे प्लुरल सब्जेक्ट, आणि जर प्लुरल सब्जेक्ट असेल तर हेल्पिंग वर्ब पण प्लुरल वापरावं लागणार आहे, वर्ब तरी कमच असणार आहे. आलंय लक्षात थोडस. अजून एक दोन उदाहरणं फक्त पाहूया आजच्या सेशन मध्ये.
नंतर थांबूया. 2 उदाहरणं अजून छानसे पाहूया. बघ. चल जाऊया थोडस पुढे. एक दोन वाचून घेऊया. आणि संस्कृतीतही तुम्हाला मी अर्ध्या तासात आता ही रेकॉर्डिंग केलेली मी पाठवून देणार आहे ग्रुपला. काळजी करू नका. ती व्यवस्थित पहा तरच ते समजणार आहे. देवांग स्टडी सेंटर उशिरा आलेत. झोपूनच जागा होत नाही. सूरजराव हँड रेस करून बसा म्हणलं तर सूरजराव काय हा देवांग वाच बरे काय लिहिलंय ते वाच. School grammar. One concept equals to singular subject. The quiet and father have come. One concept, subject singular. The quiet and the father have come. Different concept, plural subject. लिहिलंस का रे? Yes, sir. लिहिलंय ना? ओके बेटा ओके. चल परवा नाही लिहिलंय असं आपण कन्सिडर करूया. फक्त 2 एक्झाम्पल्स तर पाहूया. आजचे शिक्षण जरा लवकर रेकॉर्डिंग आहे का बरं का सगळ्यांनी. बरेच जण सकाळी सकाळी लवकर नव्हते, उशिरा आले. त्यांनी रेकॉर्डिंग ऐकायचं. ब्लॅक and white, black and white cat, black and white cat are playing. आता हे ब्लॅक अँड व्हाईट कॅट हे वेगळ्या नाहीत, एकच आहेत. म्हणून इथं आर येणार नाही, इथं इजच असणार आहे. ब्लॅक अँड व्हाईट ही कन्सेप्ट, ही ब्लॅक अँड व्हाईट ही काय ऍडजेक्टिव्ह कोणासाठी आले? या कॅट साठी. हे पण ऍडजेक्टिव्ह असतं. एव्हरी आर्टिकल इज ऍडजेक्टिव्ह, लक्षात द्या. म्हणून ही कन्सेप्ट जी आहे ती वन कन्सेप्ट. वन कन्सेप्ट जर असेल तर सब्जेक्ट काय झाला मग? सिंग्युलर. सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर इथं सिंग्युलरच येणार आहे हेल्पिंग वर्ब. म्हणून अ ब्लॅक अँड व्हाईट कॅट. आहे इथंच तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हाच शब्द दाखवतोय की ही कन्सेप्ट एकच आहे आणि हा सब्जेक्ट कसा आहे तर सिंग्युलर आहे. सब्जेक्ट सिंग्युलर झाला, सिंग्युलर सब्जेक्ट लगेच येणार आहे. बघा अशा प्रकारे ते छानस लक्षात येईल. अजून एक उदाहरण या वन कन्सेप्ट मध्ये आपण पाहूया. तुमच्या ते लक्षात अजून छान येईल. पण आता पहा, मी जर म्हटलं a black and a white cat are playing deer. आता अ ब्लॅक आणि अ व्हाईट हे दोन कन्सेप्ट वेगळे आहेत. कॅट तर एकच आहे, एक ब्लॅक असलेली आणि एक व्हाईट असते. इथे तुम्हाला कॅट सिंग्युलर वाटायला लागतं. हे कॅट सिंग्युलर आहे वाटतं आणि व्हाईट कॅट सिंग्युलर बरोबर आहे, पण ब्लॅक कॅट पण आहे त्याच्यामध्ये. आता या दोन कन्सेप्ट वेगळ्या झाल्या. म्हणून ब्लॅक कॅट अँड व्हाईट कॅट असा या सब्जेक्टचा अर्थ होतो. म्हणून इथं डिफरंट कन्सेप्ट कशा झाल्या तर या आर्टिकल मुळे. अ व्हाईट कॅट आणि अ ब्लॅक कॅट, दोन कॅट वेगळ्या झाल्या. म्हणून आपला सब्जेक्ट झाला प्लुरल सब्जेक्ट. आणि प्लुरल सब्जेक्ट असेल तर हे आर बरोबर होतं. आर प्लेइंग डिअर ही कन्सेप्ट पण या ठिकाणी बरोबर. आता तुम्ही लक्षात काय ठेवायचे सगळ्यात महत्वाचं तर वन कन्सेप्ट जर असेल म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट जर असेल तर वर्ब हा सिंग्युलरच असला पाहिजे. म्हणजे या कन्सेप्ट नुसार इथला वर्ब ठरतो. हा जर वन कन्सेप्ट असेल तर इथं तुम्हाला वर्ब हेल्पिंग वर्ब इज असला म्हणजे याच्यावर प्रभाव टाकतो सब्जेक्ट नुसार तुमचा या ठिकाणचा हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब ठरत असतो. ती कन्सेप्ट लक्षात घ्या. जोपर्यंत ती लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला वन कन्सेप्ट ही काय असते, वन कन्सेप्ट आणि सिंग्युलर सब्जेक्ट काय असतो कळणार.
दुसरं वन कन्सेप्टच्या ठिकाणी खाली आपण असं लिहित असतो डिफरंट कन्सेप्ट आणि प्लुरल सब्जेक्ट. डिफरंट concept is equal to plural subject. डिफरंट कन्सेप्ट आहे म्हणजेच काय, तर प्लुरल सब्जेक्ट आहे. बरोबर असं का लिहिलंय, आणि हे म्हणजेच हे आणि वन कन्सेप्ट म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट आहे. कन्सेप्ट जर एक असेल तर सब्जेक्ट सिंग्युलरचा असतो, म्हणजे सेम आहे, दोन वेगळे वेगळे नाहीत, इज इक्वल टू आहे. कन्सेप्ट जर हे डिफरंट असेल, डिफरंट कन्सेप्ट, अ ब्लॅक आणि अ व्हाईट, त्या दोन कन्सेप्ट वेगळे आहेत. कॅटचेच आहेत, कॅट एकच आहे, पण एक ब्लॅक कॅट आहे, एक व्हाईट कॅट आहे, आणि ह्या आता दोघी जणी खेळायला. पण इथं अ ब्लॅक अँड व्हाईट कॅट दोन प्रकारची, काळी पांढरी कॅट आहे, अर्धी काळी असेल अर्धी पांढरी असेल. अ ब्लॅक अँड व्हाईट कॅट, काळी पांढरी मांजर खेळत आहे, इज प्लेइंग. आले का लक्षात? अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कन्सेप्ट तुम्हाला वन कन्सेप्ट असल्यास सिंग्युलर सब्जेक्ट असतो, हे लक्षात आलं पाहिजे. आणि कन्सेप्ट जर डिफरंट असतील तर तो सब्जेक्ट प्लुरल असतो, आणि हा सब्जेक्ट प्रभाव टाकतो इथल्या हेल्पिंग वर्बवर आणि वर्बवर. इथे हेल्पिंग वर्ब आहे म्हणून आपण हेल्पिंग वर्ब म्हणूया, इज आणि आर सोबत इकडे मेन वर्ब आहे. पण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, सिंपल पास्ट टेन्स मध्ये ते आपल्याला हे करता येतं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये मग वन कन्सेप्ट काय आहे ती लक्षात आले तरच तुम्हाला पुढे गिव्स, टेक्स, मेक असं करावं लागेल. वर्बला यस, इयस, आयस हे करावं लागेल. आजच्या सेशन मध्ये स्कूल स्टुडंट्स आणि टीईटी स्टुडंट साठी खरं तर आव्हानात्मक आजचं सेशन झालेलं आहे. मग सर्वांना एकदम बेसिकच्या पासून थोडस ऍडव्हान्स कडे डायरेक्ट घेऊन गेल्यामुळं काही जणांच्या डोक्याच्या वरून पण गेलेलं आहे, तुम्हाला माहित आहे. पण उद्याच्या सेशन मध्ये आपण एकदम बेस लेवलला पुन्हा अजून जाणार आहे. बेस लेवल पासून हळू 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 ऍडव्हान्स लेवल कडे आपण वळणार आहे. आपण जी ग्रामर आहे किंवा रिडिंग असेल स्किल, काय काय आपण घेतो. एक रिडिंग स्किल डेव्हलपमेंट, ज्या लेकरांना वाचायला पण येत नाही, पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवीचे लेकर, त्यांचं पण घेतो. इंग्लिशचं बेसिक ग्रामर आहे ते 6वी ते 10वीच्या मुलांसाठी घेत असतो. टीईटी, सीटीईटी, टीआयटीच्या मुलांसाठी ऍडव्हान्स आणि बेसिक दोन्हीही घेत असतो. आणि स्पीकिंगची जो क्लास असतो तो आपण उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये घेत असतो. तर अशा सगळ्या या भागावर आपण अभ्यास केलेला आहे. आपण सगळेजण मिळून अभ्यास करत आहोत आणि सगळेजण मिळून हुशार होतात, कुणाला एकाला हुशार व्हायचं नाही. तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या स्टेप बाय स्टेप शिकायचं. आता ही जर डोक्याच्या वरून जात असेल तर हरकत नाही. याचा अर्थ काय होतो, बेसिक आपल्याला शिकणं खूप बाकी. जोपर्यंत बेसिकच कळणार नाही तोपर्यंत हे ऍडव्हान्सचं कळणार नाही. त्याच्यामुळे बेसिक अगोदर करा, बेसिक झाल्याशिवाय ऍडव्हान्स कडे जाऊ नका, नाहीतर उलट क्रमाने जर गेलात तर मग काहीच समजणार नाही. असो, आजच्यासाठी थांबूया, उद्याच्याला भेटूया. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर, हॅव अ नाईस डे, एन्जॉय युअर डे असं म्हणण्यासाठी तुमच्या सर्वांची माईक मी चालू करतो. माझं स्पॉटलाइट रिमूव्ह करतो. बाय Bye, sir. Have a nice day. Bye, बाय sir. Bye, sir. Bye, sir. Bye, sir. Bye, sir. Bye, sir. बाय बेटा, बाय. Bye, sir. End meeting for all.